हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि हो, रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. आणि हो, ही व्हिडिओ जी आहे तर स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर तुम्हाला थंबनेलवरून किंवा टायटलवरून कळलंच असेल, की मला कोणती ऑर्डर आलेली आहे आणि हा व्हिडिओ जे आहे तो मी पूर्ण शूट केलेला आहे. तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये बोलले होते, की मी तुम्हाला प्रत्येक वेळेस जी मला ऑर्डर येईल ती तुमच्याशी मी शेअर करणार आहे. इथं मला ऑर्डर आलेली आहे 10 किलो चिकन बनवून द्यायची होती. तर सगळ्यात आधी मी घेतलेली आहे 2.5 किलो तुरीची डाळ घेतली आहे आणि त्याला मी बॉईल करून घेतली. याच्यानंतर इकडं तुम्हाला मी जे काही मटेरियल घेतलेलं आहे म्हणजे मी लिस्ट बनवून दिली होती. त्यांनी सगळं जे मटेरियल आहे तर मला ते आणून दिलेलं आहे. तर तिकडे तुम्ही पाहता असाल, की भात बनवायला घेतलेला आहे आणि भातामध्ये जे काय आहे मीठ वगैरे दालचिनी, लवंग, काळी मिरी, तमालपत्र नाही टाकले सॉरी. आणि सगळं मसाले टाकल्याच्या नंतर मी इथं पाणी उकळून घेतल्याच्या नंतर इकडं तुम्ही पाहता असाल, की जे आपली 10 किलो तांदूळ आहे ते म्हणजे 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आणि नंतर आपण तुम्हीकडे पाहता असाल, की भात आपला शिजत आहे आणि मी जे तांदूळ धुवून घेतल्याच्या नंतर आपल्या भाताला उकळी येईपर्यंत मी असंच कंटिन्यू जी आहे तर ते एकसारखं करून घेत आहे. कारण भात लगेच खाली लागतो त्यासाठी मी थोडंसं कंटिन्यू ते चालवत होते. आणि इकडे तुम्ही पाहता असाल, की भाताला उकळी येत आहे आणि नंतर आपला म्हणजे जास्त काही व्हिडिओ मला बनवायला जमला नाही. म्हणजे पूर्ण असं बनवलेलं आहे, पण म्हणजे जसं मी घरात बनवते तसं मला जमलेलं नाही. पण तरीही मी तुम्हाला म्हणजे फटाफट अशी व्हिडिओ मी बनवलेले आहे. आणि तिकडं तुम्ही पाहत असाल, की आपला जे राईस आहे ते बनवून तयार झालेला आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहत असाल, की मी इथं 4 जी भोपळे आहेत चिरून घेतले होते. त्याला मोठे-मोठे पीस करून घेतल्याच्या नंतर त्याला मी म्हणजे जे फक्त 50% शिजवून घेतलेलं आहे. इकडे तुम्ही पाहता असाल, की जे चिकन आहे, चिकन पण आपलं बॉईल झालेलं आहे आणि जे मटेरियल आहे कांदा वगैरे, कोथिंबीर, पुदिना, अ, परत नंतर मेथीची भाजी, सगळं काय आहे ते चिरून घेतलेलं आहे. मसाले वगैरे तर तुम्हाला माहितीच आहे, की मी कोणता वापरते. आणि इकडे तुम्ही पाहत असाल, की मी सगळं एकसारखं म्हणजे जेणेकरून मला पटापट हाताखाली भेटेल तसं मी त्या पद्धतीने मी एका साइडला काढून घेतलेलं आहे. आलं लसणाची पेस्ट पण मी करून घेतलेली आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहत असाल, की दालच्याची बनवायची तयारी चालू झालेली आहे आणि इकडं तेल गरम झाल्याच्या नंतर मी तमालपत्र फक्त ॲड केलेलं आहे आणि जे गरम मसाला आहे ते मी भातामध्येच टाकलेले आहे. मला दालच्यामध्ये अजिबात आवडत नाही. फक्त मी इकडे तमालपत्र टाकल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे कांदा जवळपास मी कांदा 1 ते 1.5 किलो कांदा चिरून घेतला होता. तो कांदा जे आहे गोल्डन आणि लाईट गोल्डन असा करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला जे टोमॅटो आहे ते टोमॅटो पण मी इथं म्हणजे 3 किलो सांगितले होते. त्यांनी 2.5 किलो आणले आणि त्यातले फक्त 2-3 कच्चे वगैरे राहिले होते ते नाही टाकले. पण जे आहे टोमॅटो ते सगळे मी आपल्या दालच्यामध्ये ॲड केलेले आहे. आणि हो फ्रेंड्स, शक्यतो मी घरच्या व्हिडिओमध्ये मी माझा चेहरा दाखवत नाही. पण इथं मी पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे. तर तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस माहिती पण पाहिजे ना हा व्हिडिओ कोण बनवते म्हणून. तर म्हणून हा व्हिडिओ थोडासा मी घेतलेला आहे. तर जे काही टोमॅटो वगैरे आहे तर ते मी चांगल्यापैकी तेलामध्ये एकदम परतून घेतलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे, की मला म्हणजे जोपर्यंत मसाला चांगल्या तेलामध्ये परतत नाही तोपर्यंत मी अजिबात रिस्क घेत नाही. आणि हे जे जेवण होतं ना, ते आमच्यामध्ये आता जे उपास चालू आहे रमजानच्या महिन्यामध्ये जे रोजे चालू आहेत, ते त्यांच्या रोजदारसाठी हे जेवण आहे. तर म्हणजे हे माझ्या थोडक्यात दिराचं जेवण होतं. तर त्यांनी मला ऑर्डर दिली होती. ते म्हणजे ती ऑर्डर मी पूर्ण अशी कंप्लीट केली आणि त्यांना माझं हे जेवण जे आहे दालच्या खूप सगळ्यांना म्हणजे सगळे बोलत होते, की खूप छान दालच्या झालेला आहे. तर इकडे तुम्ही पाहता असाल, की आलं लसणाची पेस्ट मी इथे घेतलेली आहे. आलं लसणाची पेस्ट म्हणजे मी अर्धा-अर्धा किलो दिली होती. अर्धा किलो लसूण ॲड केल्याच्या नंतर मी अर्धा किलो आलं पण सांगितलं होतं, त्याची पेस्ट पण बनवून आणलेली आहे. पण मी सगळं काही टाकलेलं नाही, वाटीभर ठेवलेलं आहे. कारण जे आलेलं आहे फ्लेवर म्हणजे त्याचा जी स्मेल असते खूप म्हणजे डार्क असते त्यासाठी मी थोडंसं आल्याचा इथं वापर कमी केलेला आहे. म्हणजे 1 वाटी कमी ठेवलेला आहे आणि बाकीचे जे आहे आपल्या पेस्टमध्ये सगळं दालच्यामध्ये ॲड केल्याच्या नंतर जी तुम्ही पाहत असाल, की कशाप्रकारे मी पूर्ण परतून घेतलेलं आहे. आणि तुम्ही इकडे पाहता असाल, की माझे जे बेसिक मसाले आहे, प्रत्येक वेळेस मी प्रत्येक जेवणात वापरते. चिकन मसाला घेतलेला आहे, मटण मसालाची ॲड केलेला आहे. आणि हा व्हिडिओ खरंच खूप 20 मिनिटाचा होता. तर मला कट करून म्हणजे जेवढे होईल तेवढं म्हणजे पब्लिक जास्त बघत नाही त्यासाठी मी इथं व्हिडिओचं खूप असं कट करून इथं थोडासा बनवलेला आहे. इकडे तुम्ही पाहता ना दुसरीकडे मी इथं म्हणजे जी आहे हळद वगैरे
सगळं ॲड केलेलं आहे आणि थोडं आता मी ह्याला चांगल्यापैकी परतून घेत आहे. जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मी मसाला असाच भाजून घेते. आणि थोडंसं मसाला आपल्या तेलामध्ये परतून झाल्याच्या नंतर इथं मी अर्धा किलो चितळेचे जी तूप आहे ते मागवलं होतं आणि ते मी आपल्या जी तूप आहे ना, म्हणजे तुम्ही दरवेळेस माझी रेसिपी बघतच असाल दालच्याची, पण मी थोडीशी प्रोसेस जी आहे ना, ती थोडीशी वेगळी ठेवलेली आहे. कारण जेणेकरून घरी काय करते डाळीमध्येच तिथं कांदा सॉरी टोमॅटो, हिरवी मिरची, परत आंबट चुका, मेथीची भाजी ते बॉईल करून घेते. पण इकडे मी काय केलं डाळीमध्येच आणि इकडे काय केलेलं आहे डायरेक्टली असं टाकून दिलेलं आहे. तर तिकडे तुम्ही पाहता असाल तूप टाकल्याच्या नंतर इकडे मी टाकलेलं आहे आंबट चुका, मेथीची भाजी, पुदिना आणि कोथिंबीर इकडे मी स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आपल्या मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर ते पण चांगल्या आपल्या त्या तेलामध्ये, तुपामध्ये परतून घेतल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहता असाल की थोडंसं लाल तिखट आहे. एकदम नॉर्मली टाकलेलं आहे. जवळपास अर्धी वाटी टाकलेलं आहे. कारण हिरवी मिरची पण मी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि नंतर इकडे मी एक हळदीची पुडी 50 ग्रॅम ॲड केल्याच्या नंतर इकडे मी चांगला परत परतून मसाला घेत आहे. आणि तुम्ही म्हणत असाल हा व्हिडिओ असा का? कारण मिस्टरांना माझ्या पहिल्यांदाच मी त्यांना व्हिडिओ शूट करायला लावला होता. त्यांना एवढं जमत नाही तरीही त्यांनी शूट केलेलं आहे. थोडासा प्रॉब्लेम येईन इथं दिसायला पण काही हरकत नाही. थोडंसं समजून घ्या. आणि नंतर मी 2 कुकरमध्ये म्हणजे थोडं-थोडं डाळ शिजवून घेतलेली आहे. तर तिकडे तुम्ही पाहत असाल की डाळ पण पूर्ण अशी आपली एकदम परतून झालेली आहे. आता ज्या मसाल्यामध्ये आपण टाकलेले आहे ते पण मसाला आपण एकत्र करून घेऊया. आपल्या मसाल्यामध्ये डाळ टाकल्याच्या नंतर लगेचच आपल्याला जी डाळ आहे मसाला आणि डाळ एकत्र केल्याच्या नंतर आपल्याला मी चिकन बॉईल करून घेतल्याच्या नंतर ते चिकन पण फटाफट म्हणजे मिस्टर माझ्या सोबतच होते. म्हणजे जे काही लागत होते ते फटाफट माझ्या हाताखाली मला देत होते. आणि डाळ ते एकत्र झालेली आहे. ते चिकन जे आहे आपलं बॉईल करून झाल्याच्या नंतर इथं मी चिकन पण 50% शिजून घेतल्याच्या नंतर इकडे मी चिकन आपल्या डाळीमध्ये ॲड केल्याच्या नंतर भोपळा आणि अमूल बटर मी इथे ॲड केलेलं आहे. चिंचेचं पाणी पण ॲड केल्याच्या नंतर एक उकळी येऊन दिलेली आहे. आणि तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहतच असाल की मिस्टर पण माझे खूप असे मला मदत करत होते. तर चला तर मग फ्रेंड्स, ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. आणि हो फ्रेंड्स, हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. बाय.